4 गायी झाल्या, त्याच्याकडे जागा जर 2 गायीच्या असल्या तर 2 गायी तो अडचणीच्या काळामध्ये विकत असतो. खरं बघितलं तर ती एक एटीएम सारखा वापर शेतकरी करत असतो. मुलगा आजारी पडला, बायको आजारी पडलं, लेकराची फी शाळेची भरायची असली तर तो एखादी गाय बाजारात नेतो, त्याचे 2 पैसे त्याला होतात आणि तो त्याचा खर्च भागवतो. पण आज ही सगळी व्यवस्था ठप्प झालेली आहे. या राज्यामध्ये 2 कोटी लिटर दूध माझ्या मायबाप शेतकऱ्यानं तयार केलंय. देशात 63 कोटी लिटर दूध माझ्या मायबाप शेतकऱ्यानं तयार केलंय आणि त्याची साखळी आम्ही अशी का तोडायला लागलोय? एका बाजूला जनावरांचे बाजार सरकारनं निर्माण केले. अरे गायी नाही विकायच्या, बाजार नाही करायचा, तर मग ते जनावरांचे बाजार तर आपण खऱ्या अर्थानं बंद करूया. पूर्वी आम्ही माझ्या बापानं बेंगलोरवरनं गायी आणल्या, आम्ही जाऊन म्हैसाणावरनं म्हैशी आणल्या, हरियाणामधून अधिक दुधाळ जातीच्या गायी घेऊन आलो. आता हे येणं अशक्य झालेलं आहे. नवीन जाती जर आल्या नाहीत, दुधाळ जाती जर आल्या नाहीत, तर एक दिवस शेतकरी या व्यवसायातून निश्चितपणानं बाहेर पडेल आणि हे न परवडणारं आहे. आणि म्हणून यामध्ये मी एक शेतकरी नेता म्हणून या प्रश्नाकडे पाहत आहे, गावगाड्याची अर्थव्यवस्था म्हणून या प्रश्नाकडे मी पाहत आहे. माझ्याच गावातले काही शेतकरी गायी घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं निघाले. रात्रभर त्यांना अडवलं गेलं. 4-5 दिवसापूर्वी प्रचंड मार दिला. ऑनलाईन पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केले गेले. पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही गुन्हा दाखल करायचा.